महेश मांजरेकरांचा नवा सिनेमा इतका मिस्टिरियस आहे का? कालपासून सोशल मीडियावर एक टीजर तुफान चर्चेत आहे आणि आता त्या टीजर मागचं खरं सत्य समोर आलेलं आहे. हा टीजर दुसरा तिसरा काही नसून महेश मांजरेकरांच्या आगामी मराठी सिनेमाचा टीजर आहे आणि सिनेमाचं नाव आहे बंडखोर. टीजरमध्ये छाया कदम, मृणाल कुलकर्णी आणि प्रियदर्शनी इंदलकर यांची झलक पाहायला मिळते. पण सगळ्यात जास्त लक्ष वेधून घेतो तो म्हणजे या टीजरमधला एक डायलॉग, पुरुषांची वृत्ती काळानुसार बदलत नाही. आता हा डायलॉग ऐकल्यानंतर एक गोष्ट स्पष्ट होते की हा सिनेमा फक्त एंटरटेनमेंट देण्यासाठी आलेला दिसत नाही. महिलांचं आयुष्य, समाजाची मानसिकता आणि पुरुषप्रधान विचारसरणी थेट भाष्य करणारा काहीतरी गंभीर विषय या सिनेमातून मांडला जाणार असल्याची झलक टीजरमधून आपल्याला येते. आणि महेश मांजरेकरांचं नाव या सिनेमा मागे असल्यामुळे क्युरिओसिटी आणखी वाढलेली आहे. विशेष म्हणजे हा सिनेमा 24 सप्टेंबर 2026ला रिलीज होणार आहे. त्यामुळे आता प्रेक्षकांच्या मनामध्ये एकच प्रश्न आहे, बंडखोर नेमका कोणाच्या विरोधात आहे आणि या सिनेमातून नेमकं महेश मांजरेकर काय सांगू पाहत आहेत? माझ्या मते मराठी सिनेमात असे विषय येणं खूप महत्त्वाचं आहे. पण हा टीजर पाहिल्यानंतर तुमच्या मनामध्ये नेमकं काय अंदाज आला? बंडखोर एक सोशल ड्रामा असेल की मोठा कॉन्ट्रोवर्शियल विषय घेऊन येणार आहे? तुमचं मत नक्की कमेंट करून सांगा आणि अशाच मराठी सिनेमा आणि मराठी एंटरटेनमेंटमधल्या प्रत्येक अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.